आपली आई होती तेव्हा जाम शेणी तपल्यान नाही काय आणि त्याच्या गोठ्यात जाऊन जाम शेण उचलले ना जाम शेणी तपल्यान तुलचराम बाबो याचा तुझी वार्ता निघतो तुमचं कपडं कपडं कुठं चाललं टी शर्टची कॉलर तर नीट कर वडा और इडली मिक्स देते 20 रुपये का सांबर मत डालो चटनी डालो खाली हा बघा हा सांगते मला दे बाबू गाईला द्यायच्या आपणच नाही खायच्या बाबू पाहुणे आले ना आपल्या घरी नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे 24 डिसेंबर आणि आज वार आहे बुधवार आणि छान अशी मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर इंट्रो थोडासा मी आज लेट दिला आहे आणि ब्लॉग मी एक पहाटेपासूनच सुरू केला आहे पण मला इंट्रो द्यायला काही जमलंच नाही ते घाईघाईमध्ये. तर बरं चला आता 26 तर तुम्हाला इंट्रो देते मी. म्हणजे आज सकाळी नाही खूप भारी गोष्ट घडली ते म्हणजे नंदीबैलवाले आलेले. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये तर पाहिलं असेलच माझ्या काळच्या त्याच्यामध्ये तुम्हाला मी दिले नंदीबैलवाले दादा आलेले ते. ओके सो चला आजचा ब्लॉग किंवा आजचा दिवस कसा गेला आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ब्लॉगमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा. तुलचराम बाबो याचा तुझी वार्ता निघतो जीवाचा लेख बाई सांगितल्या कणी नाव मिळवला आई बापाचा नाव मिळवला काशी गंगा काशी दुर्पती कधी नाही मिळणार बाबा म्हशींची दुधा पाजून शिलींची दुधा पाजून लहानाची तोरा केलेत माझा सांगितल्या कला येचून येचून सुना कमवलेत येचून येचून जावय मिळवला येचून येचून सैऱ्या कमवलेत नावना कबुडू ग बाबा जलमाला काही न घरतो जीवपर्यंत बाबा नेताचा बाबा आपला धावपल होत जीवाला हे माझं ते माझं नेताचा बाई कपाट बोजा आणि सासू न काही सांगलेलं नाही माझा तुलजीराम बाबानी जलमाला काही न गणेलं नाही नाव मिळवायला देव निधी येतो राष्ट्र बघायला देव निधी ती मोठे पण वगवायला देव निधी येतो शिंके वाढवायला देव निधी ती सुरी बनवायला देव निधी येतो. हा बघा हा सांगते मला दे बाबू गाईला द्यायच्या आपणच नाही खायच्या बाबू पाहुणे आले ना आपल्या घरी पाहुणे आले ना बाबू नाही द्यायचा बघा गाईला भाकरीचा तुकडा भरवते यो नाही भरवते तू का ते पोंग्या येडा रे येडा बाबू कोण छाना बाबू बोलेल तुला तू येडा बाबू आहेस. इकडे बघा भाकरीचा तुकडा ओचकला पाहिजे आता कसं खायला बी लागले येडा बाबू आता उद्यापासून खाली लागलं का. चला वर्षातून एकदा येतात नंदीबैलवाले तेवढीच वाडवडिलांची आठवण निघते मस्त. हा शंपा पण दिलाय हा हे बघा नंदी कसा बसलाय. काय नाव आहे राजा. हा बघा नंदीचं नाव आहे राजा बाबू राजा बाबू. तो लक्कीकडे बघतो इकडे बघते खिडकींच्या लक्की तुमच्या राजाच्या बरोबर जोरी जमल. त्यांच्या लाजा बाबू गेला बाबू आता बाबू गेला बाबू त्यांच्या लाजा बाबू गेला. लाजा बाबूला बोलाव लाजा बाबूला बोलव बाबू. आपली आई होती तेव्हा जाम शेणी तपल्यान नाही काय नाणी त्याच्या गोठ्यात जाऊन जाम शेण उचलले ना जाम शेणी तपल्यान आठवण हा ना ती आठवण मला आज झाली शेणात घेतल्याबरोबर. चिन्मय असता तर बोलला असं थोडासा खा आता नंतर जो काही शेण होता त्याच्या मस्त 2 काय म्हणतात त्याला शेणी आपल्याला मस्त एक 90% काय 95-98% लोक चुलीवरच स्वयंपाक करायची.
माझं लग्न झालेलं आहे त्यावेळेला एक 98% जरी पकडलं तरी चालेल, लोक चुलीवरच सगळा स्वयंपाक करायची. त्यावेळेला कशी शेणी वगैरे थापायच्या, त्यावेळेला कशी गुरंढोरं पण होती. पण आता असं काही सीन राहिला नाही बघायला. आता प्रत्येकाचे बंगले झाल्यात, बिल्डिंग झाल्यात, त्याच्यामुळे कोण गाई म्हशी कोण पाळत नाही आता. तुम्हाला तर माहितीच आहे, दिवाळीला जेव्हा पाडव्याच्या दिवशी शेण लागतं ना, तेव्हा केवणी दिवाळीला जाऊन शेण आणायला लागते आम्हाला. तेव्हा कुठे पाडवा सण आमचा साजरा होतो. पण माझं लग्न झालं 2000 साली ना, त्यावेळेला म्हणजे बऱ्यापैकी ढोरं होती गावामध्ये. त्यावेळेला मग माझ्या सासूबाईंसोबत मी जायची तबेळ्यामध्ये. आमच्या त्या चुलत सासूबाईंचाच तबेळा होता, तेव्हा जाऊन मस्त आम्ही शेण गोळा करायचो न. मग माझ्या सासूबाई मला भरून द्यायच्या टोपलीमध्ये, मी नेऊन तिथे शेतामध्ये ठेवायचो न. मग सगळं घरी येऊन मग ते सगळं जेवण वगैरे बनवून जेवून वगैरे आम्ही जायचो. मग ते शेतामध्ये जिथे शेण गोळा करून ठेवलेलं असायचं तिथे. आणि मग त्याला काय बोलतात माहिती का, करड बोलतात त्या गवताला. करड नाव म्हणजे माझ्या सावधला तरी करड बोलतात, त्याला करडच बोलतात, आता मी पण विसरली. मग ते गवत सुकलेला असतो ना, तो मिक्स करायचा त्याच्यामध्ये शेणामध्ये न. मस्त आम्ही शेणी थापायचो, शेणी अशा गोल गोल भाकरींच्यासारखे असं थापायचो न. मग शेलकुंडा असे बारीक बारीक पिचके टाकायचे, त्याला शेलकुंडा बोलतात आमच्या इथं, ते बनवायचो. म्हणजे पूर्ण वर्षभर बघायची गरज नाही, इतके आम्ही शेणी थापल्यात. म्हणजे लग्न झाल्यावरती माझं बऱ्यापैकी मी दैनंदिन जीवनामध्ये ज्या कोणत्या गोष्टी लागतात किंवा जे काही काम आहे ते मी बऱ्यापैकी म्हणजे लग्न माझं झाल्यावर मी शिकले. नाहीतर कंच्या शेणीनं कंचा काय माहिती नव्हतं आम्हाला. पण माझं लग्न झालं ना, तेव्हापासून शेतीची कामं कशी केली जातात, भात लावणी, भात कापणी, ते सगळं यायला लागलं. कारण की इथे मी एकटे असल्यामुळे मलासुद्धा शेतावर जायला लागायचं सासूबाईंच्या सोबत, असा होता. तर चला आता आज खूप वर्षांनी आठवण आली जेव्हा शेण हातामध्ये घेतलं तेव्हा. म्हणजे आठवण तरी येतेच, पण बरंच चला ती तो मुवमेंट किंवा ती एक आठवण तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून आज मी तुम्हाला सांगितलं. ओके चलो, आता इडलीवाला थांबवली तिच्या, काय नाश्ता पण नाही आज. बरं मस्त इडलीवाला दिसला तर बरं इडल्या खाऊन जावी तर मस्त. वडा और इडली मिक्स देते 20 रुपये का. सांबार मत डालो, चटणी डालो खाली. चला बरं मस्त इडलीचा नाश्ता करू बरं आज. आणि मंडळी आज काय नाश्ता बनवलंच नाही, कारण का रात्रीची जी चिकन बिर्याणी होती ना, तीच चिन्मयने पण नाश्त्याला खाल्ली आणि मनीषने पण टिफिनला तीच घेऊन गेली. त्याच्यामुळे नाश्ता काय बनवलंच नाही. आणि हे आज लवकरच बाहेर गेले त्याच्यामुळे, तर मग चायमध्ये मस्त गाठे खाऊन गेले हे पण, आणि थोडीशी बिर्याणी खाल्ली त्यांनी पण. तर बरं जाऊ दे, एकटीसाठी कोण नाश्ता बनवत बसेल, त्याच्यामुळे मग तर कामावर आले डायरेक्ट मी घरातले कामावरून. तर आता भूक पण लागली, तर नेमकंच मला इडलीवाले भैया दिसले. बरं इडली घेता मस्त. तर मंडळी या आता तुम्ही बी इडलीचा नाश्ता करायला. आणि मला ना सायकलवाल्या भैयाची सांबार नाही आवडत, चटणी आवडते म्हणून मी चटणीच घेते. आणि जो एकदा मी दाखवलेलं तुम्हाला मागच्या वेळेस गाडीवरती घेऊन येतो तो भैया, त्याचं सांबार चटणी इडली वडा इतकं भारी असते ना. पण आता भूक लागले ना, ऑप्शन ना आता काही, त्याच्यामुळं मग घेतला. A few moments later. डब्यावर नको साल्या डब्यावर सुसू करते तू वेडा ग. आता घेतले मस्त दुपारचं जेवण बनवायला. इथं भात घातले आणि इथं चिन्मयने मच्छी पकडून आणलेलं ना खाडींच्या, तळायला घेतले आता एकीकडं. नाही बघा आवडीत तळले. हो भाईसाब यांना गौरी भूक लागले बघा. आज सुका बरं जेवण चालते ना. तुमचा पोऱ्या सांगून गेले मच्छीचा बोलता रस्सा नको करू, तल बोलतं मच्छी तल्ल्यामध्ये चांगली लागतं. अजून कशी आहे मच्छी, मच्छू कशी आहे मच्छू बाबा. 2 मासे गेले डायरेक्ट. बोलते तलून ठेव, रस्सा नको करू, रस्सा केला चांगला लागत ते. खरंच चिन्मय बोंगा मच्छीचा रस्सा नाही एवढा खास लागत काय, पण हे खाडीचे ते चविष्ट लागत असतील ना जाम. खाते आता जेवते मी पण. मी इडल्या खाल्ल्या ना प्लांटवरती म्हणून मला भूक नाही. हे बघ कसं पडतात नारळ. आता गहू टाकलेले सुकत, गहू काढून घेत आहो.
चला आता खाली जाते ना, मला काही फ्रेश वगैरे होते आणि मग संध्याकाळच्या कामाला सुरुवात करते. ओके. दोघांची मस्ती चालू आहे बघ कशी. लक्की एवढं चॅप्टर आहे ना, लक्की एवढं चॅप्टर आहे, डायरेक्ट मानेला जावं गेलं बघते तुझ्या. सोनू इकडे ये, सोनू इकडे ये. तू त्याच्याजवळ नको जाऊ, तो तुझ्या मानेला जावा घे, करील ठार तुला. बस इथं शाण्यासारखा. चला मंडळी, आता संध्याकाळच्या बरोबर 6:20 झालेली आहेत आणि चिन्मय काही आला नाही, कारण की त्याला लेट होईल यायला. तर माझं आता सगळं आवरलं आहे काम संध्याकाळचं पण. तर आता चालली आहे प्लांटवर. आणि आज आमच्या गावामध्ये आहे आठवडी बाजार. मला तर काही जायला जमणार नाही. आता बघू, आता हे गेले तर भाजीपाला आणायला, कारण की मला आता प्लांटवर जायला लागेल त्याच्यामुळं. तर चला आता चहा पितो ना, मग जाता. चहा ठेवले, ब्लॅक टी बनवते आज परत. ओके. चहा पितोय आता, चहा पितोय. डॉगी केव्हा चहा पितात? काय चापटवेन तुला आता, चापटवेन. जास्त नाटकं गेली तर लक्षात ठेव, चापटवेन तुला मी आता. बघ सोनूला मारायला नव्हती ना, चापटवेन तुला मी आता जाम. बघणार नाही, लाडाचं लक्की आहे का कोण आहे तो, नाही चापट आहे का. दादा मालते बाबा तुला, दादा मालते, दादा तुला मालतो. दादाला बुकर दादाला. शेपटी बघा, शेपटी का हवा घालते. तुझं कपडं कुठं चाललं? तू टी शर्टची कॉलर तर नीट कर, का झोपेलच असते का 12 महिने तू? सुधीन नाही रे तू, सुधीन अजिबात. कॉलर नीट कर कपड्याची ती. तर मंडळी, आता मस्त आमच्या सगळ्यांची जेवणं आवरल्या आणि इथं लक्कीचा न चिन्मयचं काहीतरी नाटकं झालं दोघांची. हे बघा, हे बघा. नको तो जेवले चिन्मय नको. आता यांची मस्त अशीच चालू राहील 15-20 मिनटं तरी. तर आता जेवणं आवरल्या. महेश पण झोपायला गेला, तो आज लवकरच आलेला कामावरून. आणि आपला व्हिडिओ आज मी सकाळपासून सुरू केला आहे. बरं जाऊ दे, आज सकाळपासून दिवसभरामध्ये किती व्हिडिओ शूट होते ते. तर बऱ्यापैकी आता व्हिडिओ पण शूट झाला आहे आणि आता जेवण वगैरे सगळ्यांचे आवरले. भांडे नाही कसली, भांडी आता बरं भांड्यावर लगेच घासून घेते. उद्या 25 डिसेंबर आणि 25 डिसेंबरला असते नाताळ म्हणजेच क्रिसमस. तर बघू आता उद्याचा दिवस आपण कसं सेलिब्रेट करतो. आणि उद्या आहे गुरुवार, तर मी मठामध्ये तर जाईनच, ठरवलं आहे. 1-2 गुरुवारपासून ठरवते मठात जाईन पण काही जायला जमलं नाही. तर आता मार्गशीर्ष वगैरे सगळं आवरलं आहे. नाही तर मग गुरुवारी कशी महालक्ष्मी मातेची पूजा मांडायची घाई गडबड असायची त्याच्यामुळे. तर उद्या नाताळ निमित्त, क्रिसमस निमित्त मस्त मी उद्या गुरुवार पण इथं स्वामींच्या मठामध्ये पण जाणार आहे. आणि उद्या आपण नाताळ हा सण मस्त साजरा करूयात. ओके. चला, तो ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेलच. तर आताच्यासाठी एवढंच. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त आणि मस्त. बाय बाय.